हरीश केने. तर बॉलिंग ट्रॅकवर पहिले षटकातील गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल धीरज भोईर. प्रत्येकी 5 षटकाचा सामना ज्यामध्ये P1चं पहिले षटक आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू. पहिला चेंडू डाऊन द ग्राउंड ऑफ फटका केलेला स्ट्रेट हिट. चेंडू निघून जाते लॉंग ऑफरिंग लॉंग अंच्यामधून सीमा पार. पहिल्या चेंडूवर पहिला दिमागदार चौकार. स्वतःचा आणि संघाचा देखील खातं उघडलेलं आहे. P1चं पहिले षटक मार्गस्थ आहे. आपण सामना पद्धती जबरदस्त गोडसे विपक्ष अप्पल भरुडे या दोन संघामध्ये. इम्प्रोज फटका हुक केलेल्या चेंडूला. हुकचा फटका चेंडू निघून जाते फायनल रिझन कडे. क्षेत्ररक्षक मागे चेंडू पुढे चेंडू निघून गेलेला आहे सीमा पार डीप फायनल रिझन मधून सलगचा दुसरा चौकार. खारबो संघ जे प्लेयर्स आपण सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. P1चं पहिले षटक मार्गस्थ आणि पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळते केतन केने. सलग 2 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतात. गुरुसी चषकामध्ये देखील त्याने सलग 4 चेंडूमध्ये 4 चौकार ठोकले होते. दरम्यान आगमन होते बॉडी बिल्डर मोनिश कारभारे यांचं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. जनताचा खारबा आयोजित जिल्हा प्रमुख चषक 2026 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र इनसाइड आउट चेंडू निघून जातोय सीमा पार वाईड अप्पा लॉंग अपच्या वरून षटकार. पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळते. सलवेचा फलंदाज केतन केने सध्या चौकाराने षटकामध्ये डील करताना आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या वेगाने देखील वाढते. पोहोचते 14 वर. आडव्या बॅटने फटका केलेला एलिव्हेशन इथे साधता आलेलं नाही. क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज मात्र त्याच्याकडून देखील चूक पाहायला मिळते आणि जिथे 1 धाव होते तिथे 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल सोनेगावंत मालोडी बी विपक्ष जरीमरी अलिमगड बी या दोन संघामध्ये. मालोडी बी विपक्ष अलिमगड बी दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी संपर्क साधायचा आहे. हो केल्या चेंडूला हुकचा फटका पान लेग रिझन मधून चेंडू निघून जाईल सीमा पार. धाव मिळतील 4. चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचते ते 20 वर. पहिले षटक मार्गस्थ आहे आणि पहिल्या षटकामध्ये चांगली टोटल इथे मात्र पाहायला मिळते. जबरदस्त गुरसे संघाची स्वप्न सुरुवात फ्लाइंग स्टार्ट. बॅकफुले जाऊन फटका केलाय इनफिल्डच्या वरून कौरच्या डोक्यावरून आणि हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार कव्हर रिझन मधून चौकार. पहिले षटके समाप्ती झाले. P1च्या पहिल्या षटके समाप्तीनंतर धावसंख्या जबरदस्त गुरसे संघाची पाहायला मिळते. ती बिनबाद जिंदाबाद धावप्ले करूया 24 धावा 24 विदाउट लॉस. आणि आता मध्ये P2चं दुसरं षटक घालण्यासाठी गोलंदाज पहिल्यानं भरुडी संघाकडून आर्यन भोईर येतोय.
पेटूच्या दुसऱ्या षटकामध्ये आता मध्ये 3 क्षेत्ररक्षक ऑल्टरनेट मध्ये आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये या लॉंग ऑन रिझन मध्ये 2 क्षेत्ररक्षक आहेत आणि 1 क्षेत्ररक्षक डीप स्क्रीन रिझनला तैनात केला गेलेला आहे. इथे मात्र आपण पाहतोय या चेंडू निघून जातोय विकेटकीपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू सुरुवात करताना गोलंदाज आर्यन भोईर जो पेटूचा दुसऱ्या षटकासाठी आलेला आहे. आर्यन भोईर सामना फलंदाज हरीश केने. कट करण्याचा प्रयत्न, फुटवरचा वापर इथे मात्र करताना दिसला नव्हता फलंदाज. ज्या मोबाईल में नेटवर्क व क्रिकेट में फुटवर जरूर आहे, मात्र इथे अजिबातच फुटवर पाहायला मिळाला नव्हता. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न इथे या फलंदाज हरीश केने करताना दिसतोय. इथे मात्र चेंडूला फिरकवून देण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दुरून चेंडूमध्ये पोहोचू शकणार नाही. चेंडू निघून जाईल गॅप मधून, सीमा पार. हरीश केनेच्या बॅटमधून हा चौकार. धावसंख्या 28-28. दुसरं षटक मार्गस्थ आहे. इथे मात्र टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करता हवाई सपर वाईट ऑफ लॉंग ऑनच्यावरून सीमा पार षटकार. 10 का दम दाखवताना हा टॉप गोडसही हरीश केने. चौकार आणि त्यानंतर षटकार आपण पाहतोय. पहिले 2 चेंडू निर्धाव आणि त्यानंतरच्या 2 चेंडूमध्ये एक चौकार एक षटकार पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 34-34. ऑन साईडला मिडिक रिझर्व मध्ये चेंडू जातोय. एक धाव तर पूर्ण केली जाते. या सिंगलनी जेव्हापासून गोडसे संघाची धावसंख्या पोहोचते ती 35वर 35 विदाउट लॉस. आपण सामना पाहतोय जेव्हापासून गोडसे विपक्ष अप्पायलन भरोडी आणि यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल सोनिकाबंद मालुडे विपक्ष जरीमरी अलिमगर बी या 2 संघामध्ये. आर्यन भोईर बॉलिंग ट्रॅकवर, राईट मोर द स्टंप, पलटी शॉट, स्विच इट आणि हा चेंडू निघून जातोय बॅकवर्ड पॉइंटच्या वरून सीमा पार. केतनच्या बॅट मधून 6 रन. म्हणा भरोडे अजय पाटील आपल्याला इन्व्हाइट केलं जाते. उमेश तेरे आणि मयूर तरेकडून आपण आपल्या देखील जांत्राचा ग्रुप खारबा आयोजित जिल्हा प्रमुख चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत आहे. खारबाव गावचे ते बाचे देखील आहेत. नक्कीच मामाच्या गावाला आपलं हार्दिक स्वागत आहे. लहानपणी नक्कीच आपण शाळेमध्ये गाणं ऐकत होते, झुक 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 आगेन गाडी, पलती झाडे पाहूया आणि मामाच्या गावाला जाऊया. मात्र ते आता चित्र पाहायला मिळत नाही, कारण कधी एकदा दिवाळीच्या सुट्ट्या किंवा मे महिन्याच्या सुट्ट्या येतात आणि मामाच्या गावाला कधी मुले जातात. मात्र ते चित्र आता मात्र ते दिवस गेले ते दिवस आणि राहिले ते आठवणी, नाही का भाऊ सर? यावेळेला मात्र मिस टाइम फाटका, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकलेले नाही आणि वेल होती फलंदाजांना. इथे मात्र आपण पाहतोय 2 धाव पूर्ण करण्याचे, 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. जेव्हा गोडसे संघाची धावसंख्या 2 धावांनी पोहोचते ती 43 वर. तसेच मोनिश कारभार यांना देखील विनंती असेल आपण देखील आपले देखील आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे एलिव्हेशन
साधता आले नाही. आपण पाहतोय स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू जातो स्क्वेअर लेग रिझल्टमध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या 2 धावा अगदी सहजरित्या फलंदाज पूर्ण करतायत. धावसंख्या स्कोरवर गुडसे संघाची पोहोचते ती 45 धावा. येणाऱ्या फलंदाजामध्ये गोल्डन बॉय गुडसय्या पंकज भोईर याचा देखील बाकी आहे. त्याने अनेक वेळा आपल्या संघाला शेवटच्या चेंडूवर गोल्डन षटकार गोल्डन चौकारांनी भरपूर सामने जिंकून दिलेले आहेत. अगदी पालघर जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये देखील त्याने हा कारनामा केलेला आहे. याच मध्ये भक्तिधाम डोंगे आयोजित त्या चषकामध्ये तो प्लेअर ऑफ द टुर्नामेंट देखील ठरला होता. मॅन ऑफ द सिरीजचा पारितोषिक त्याने पटकावलं होतं. लॉर्ड फुट चेंडू आणि हा चेंडू निघून जाईल सीमा पार. लॉंग ऑफच्या वरून षटकार. फुल टच फुल वसूल करताना फलंदाज हरेश केने. लांब पल्ल्याचा षटकार त्यानंतर ज्याच्या नावे 10 चेंडूमध्ये 10 षटकार ठोकण्याचा विक्रम आहे तो हिटमॅन आपण भरोटी संघाचा अजय पाटील. वेलकम अजय पाटील, आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. भरोटी गावचे समाजसेवक साहिल नांदुरकर साहेबांना देखील विनंती आपण देखील आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा दिशांन चेंडू पाहायला मिळतोय. या शॉर्ट रन पण गोलंदाजी करताना फिरके गोलंदाज सूरज भोईर ज्याने यंदाच्या मध्ये बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट अवॉर्ड देखील पटकावलेला आहे. तोच खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅकवर. हो केल्या चेंडूला हुकचा फटका आणि हा चेंडू निघून जातोय लॉंग लेगच्या वरून सीमा पार. लॉंग वे षटकार. तीन षटके समाप्त जबरदस्त गोडसई. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांनी आपण टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल सोनेकमंत मालोडी बी विपक्ष जरीमरी अलिमगड बी या दोन संघांमध्ये. चौथं षटक घेऊन येतो गोलंदाज आर्यन भोईर ज्याने P2चं दुसरं षटक आलं होतं आणि आता मात्र त्याला कंटिन्यू ठेवलं गेलेलं आहे. आपल्या स्पेलमधील शेवटचा आणि संघाकडून चौथं षटक घालण्यासाठी तो आलेला आहे. इथे मात्र आपण पाहतो या पंच आमच्याकडे वळतात इशारा करतात वाईट आव्हान देतात वाटच्या रूपाने. रिवर्स फाटका इथे मात्र अपील केलं जातं मात्र पंच संमत नाहीत. इथे मात्र चेंडूला फेरकावून दिलेला आहे आणि हा चेंडू निघून जातोय थांबणार नाही. सीमा पार षटकार.
फुलटा चेंडू या पंच किल्ल्या चेंडूला पंचांचा नो बॉलचा देखील इशारा होतो. या चेंडू निघून जाते पॉइंट रिझर्व मधून सीमा पार चौकार. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते ज्यापासून गोडसे संघाची 74 धावा 74. पहिल्या विकेटसाठी भागीदारी देखील पाहायला मिळते ज्यापासून गोडसे संघाकडून. या मैदानावर सर्वोच्च भागीदारीचा जो विक्रम आहे तो डुंगे चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 86 धावांची भागीदारी एकवीर हवीदेव संघाकडून सिद्धेश पाटील आणि करण पाटील या दोन सलामीच्या फलंदाजांना रचली होती. आणि ते मात्र गोडसे संघाकडून 74 धावांची भागीदारी इथे रचले गेलेली आहे. इथे मध्ये इनसाइड आउट हा चेंडू देखील निघून जाते सीमा पार. वाईड ऑफ लॉंग ऑफच्या वरून षटकार. भागीदारीचा विक्रम कालच मोडीत निघाला कारण गावदेव वेले संघाकडून भावेश थले आणि विजेंद्र पाटील या जोडीने तब्बल 89 धावांची भागीदारी पूर्ण केली होती. इथे मात्र प्लॅन मिस चेंडू निघून जातोय विकेटकीपरच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर धावप्लेकर पाहायला मिळते ती 80 धावांनी वैयक्तिक 44 धावसंख्येवर फलंदाजी करताना हरीश केने या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 अर्धशतके पाहायला मिळालेले आहेत. आणि मात्र मेस्टाईम फटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली नर्वस 40 मध्ये बाद होताना आपण अर्धशतक पूर्ण करू शकला नाही. मात्र हरीश केने यांनी चांगली खेळी पेश केलेली आहे. 44 धावांचं योगदान देऊन तो पॅवलिनकडे परतताना. हरीश केने या स्पर्धेमध्ये अर्धशतक पूर्ण करू शकला नाही. मात्र गोडसे क्रिकेटचा जर इतिहास पाहायचा झाला तर गोडसे हे संघ जेव्हा आउट ऑफ भिवंडे गेला त्यावेळी रायगडमध्ये गोडसे संघाकडून पहिलं अर्धशतक हरीश केने यांनी झलकावलं होता. तो विक्रम त्याच्या नावे आहे. आणि आउट ऑफ भिवंडी सलग 5 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकण्याचा विक्रम देखील हरीश केनेच्या नावे आहे. न्यू बॅटर आपण पाहतोय गोल्डन बॉय ऑफ गोडसे पंकज भोईर. गोल्डन चौकार आणि गोल्डन सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम त्याच्या नावे आहे. अनेक सामने आपण पाहतोय त्याने आपल्या संघाला जिंकून दिलेले आहेत. इथे मात्र चांगला चेंडू अगदी चेंडू आतल्या बाजूने वळतोय आणि चांगल्या चेंडूने या षटकाची अखेर समाप्ती झालेली आहे. 4 षटकांची समाप्ती 4 षटकांची समाप्ती नंतर जबरदस्त गोडसे संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 1 बाद 80 धावा. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ पण टॉससाठी सोनिकापंत मालोडी बी संघाचा संघनायक आणि जरीमरी अलिमगड बी संघाचा संघनायक. मालोडी बी संघाचे संघनायक ते आलेले आहे. वेलकम मालोडी बी ज्यांच्या माध्यमातून चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळत होतं. जे सोनी कामत मालोडी बी संघाने देखील यंदाच्या अंगामध्ये चांगलं आयोजन केलं होतं आणि त्या स्पर्धेमध्ये एसएलएन पालवली संघ विजेता संघ ठरला होता आणि RD 4440 गावदे ओली संघ उपविजेता संघ ठरला होता. अलिमगड बी संघाचं देखील आगमन झालेलं आहे. वेलकम आहे वेदर्श पाटील आपले देखील हार्दिक स्वागत आहे. प्रल्हाद पाटील यांचे सुपुत्र. चार षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 80 आणि आता मध्ये शेवटचं षटक पाहूया. आपल्याला भरोडी संघाकडून पियुष भोईर घेऊन येतोय. नेक्स्ट मॅच आपण पाहणार होतो सोनिकापचा मालोटी बी विपक्ष जरेमरी अलिमगड बी या दोन संघामध्ये. ज्या सामन्यामध्ये ग्रामीण क्रिकेटच्या इतिहासामध्ये सर्वाधिक कमी वेळेमध्ये षटक पूर्ण करणारा गोलंदाज अलिमगड एक्सप्रेस हिमांशू पाटील देखील आपल्याला या ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल, ज्याने आपलं षटक मानकुली मैदानावर केवळ 2 मिनिटे आणि 22 सेकंदमध्ये पूर्ण केलं होतं. हा विक्रम हिमांशू पाटील याच्या नावे आहे. तो गोलंदाज आपल्याला पुढील सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळेल.
हो किल्ल्या चेंडूला मिस्की हुक फटका आहे. चेंडू हवेमध्ये आहे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकलेला नाही. दरम्यान एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण डबलचा देखील प्रयत्न केला जातोय. आणि हे आपण पाहू शकता लेझी क्रिकेट पाहायला मिळते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून आणि जिथे एक धाव तिथे दोन धाव पूर्ण करताना जबरदस्त गोडसे संघाचे फलंदाज. पियुष भोईर राईट मोड द स्टंप. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे. हा चेंडू निघून जाते सीमा पार स्क्वेलेकच्या वरून केतन केनेच्या बॅटमधून षटकार. नाही या अर्ध्या क्षेत्रापासून दूर आहे आणि अजून या षटकामधील 4 चेंडूचा खेळ शेष आहे. इथे मात्र पिकअप शॉट चेंडू निघून जाईल लॉंग लेग रिझन मधून सीमा पार षटकारानंतर हा चौकार. इतके पाहायला मिळाले कालचा दिवस आपण बघितला तर सबसे कातील विजेंद्र पाटील यांनी पहिले अर्धशतक झळकवलं होतं आणि आज हिटमॅन ऑफ कोण हेमंत कराल यांनी देखील अर्धशतक झळकवलं आणि अर्धशतकाचे उंबाट आता मात्र केतन केने पाहायला मिळतो 43 धावसंख्येवर फलंदाजी करताना. मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये आणि अर्धशतकापासून वंचित हरीश केने प्रमाणे या इथे मात्र केतन केने याला देखील राहावं लागतंय. न्यू बॅटर आपण बघतो योगेश केने या गोल्डन आमाप्पा गोरसई असं त्याचा नक्कीच नामोल्लेख केला जातोय. वडप्या चषकामध्ये मला अजूनही आठवतंय का 10 ते 12 वर्षापूर्वीची गोष्ट असेल बिनार या संघाविरुद्ध पहिल्या षटकामध्ये त्याने विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती आणि फलंदाजीला येऊन त्याने षटकांची हॅट्रिक देखील पूर्ण केली होती. तोच खेळाडू होता मात्र मैदानामध्ये एंटर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र इथून आपण बघितलं तर केवळ 2 चेंडूचा खेळ शेष आहे. पियुष भोईर यांनी वापसी केलेली आहे. केतन केनेचं विकेट त्यांनी घेतलेलं आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 92 धावा. समोर खेळलेला आहे स्ट्रेट हिट सीधी बॅट नो बकवास डाऊन दी ग्राउंड हँड हँडसम हा फटका आपण बघूया योगेश केनेच्या बॅटमधून. विक्रमाची बरोबरी साधताना आपण बघूया गावदेव विले संघाचा विक्रम आता मोडीत निघेल असं वाटतंय. आणि यस मोडीत निघताना आपण बघतोय 98 धावांचा विक्रम ब्रेक आणि त्यामध्ये गोरसे संघाने 99 धावा धावपलीकडे जोडलेल्या आहेत आणि 100 धावांचं लक्ष इथे मात्र आपल्याला भरोडे संघासमोर ठेवलं. मात्र यंदा जगामधील जो विक्रम या अगोदर याच चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो 98 धावांचा देवानंद थले प्रतिष्ठान गावदेव वेले संघाच्या नावे 98 धावांचा तो विक्रम मोडीत करताना नवीन विक्रम यंदा जगामध्ये ज्यापासून गोरसे संघाने प्रस्थापित केले सर्वोच्च धावसंख्या सांघिक आपण बघतोय 99 गोरसे संघाचे नावे आणि 100 धावांचं लक्ष आपल्याला भरोडे संघासमोर ठेवलं गेलेलं आहे. आणि या लक्ष्याचं पाठलाग कशाप्रकारे केलं जाईल तर आपण वळणार आहोत टॉसकडे. सोनेगावचा मालोटे बीस संघाने आणि जरीमरी अलिमगर बीस संघाने आपण जर उपस्थित असाल तर टॉससाठी या.
तर टॉस कडे पण बोलणार होतं. हिट म्हणा भरोडे अजय पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यानंतर समाजसेवक समीर नांदुरकर साहिल नांदुरकर आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती असेल आपण या आपल्या शुभ असते पण पहिल्या फेरीमधील या शेवटच्या सामन्याचा टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत सोनिकामाता मालोटी बी विपक्ष जरीमरी अलिमगड बी या दोन संघामध्ये. वेलकम विघ्नेश मुंडे, वेलकम वेदर्स पाटील, आपल्या देखील हार्दिक स्वागत आहे टॉस बॉक्समध्ये. हे नाणं आपण पाहू शकता. एका बाजूला जांत्रा राजा ग्रुप तर दुसऱ्या बाजूला जिल्हा प्रमुख चषक 2026 हे नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि नाणं उडवलं जाईल. जांत्राचा कॉल आहे. अलिमगड संघाचा मात्र जिल्हा प्रमुख चषक आलेले म्हणजे टॉस मालोटी बी संघाने जिंकलेले. दोन्ही आमच्या मान्यवरांना विनंती व्यापीठाचे वाढवायचे. विघ्नेश मडवी तुम्ही देखील यंदाच्या कामात केलं होतं. चषकाचा विजेता संघ मालवली संघ केला होता. मात्र हे जे आयोजन केलेलं आहे जांत्राचा ग्रुप खारबा आयोजित जिल्हा प्रमुख चषक 2026 या आयोजनाशी काय म्हणशील? आयोजन तर खूप छान आहे आणि ते खेळण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. 5 षटकाचा सामना असणार ज्यामध्ये 2 षटके पावलेचे असणार P1 आणि P2. 5 षटकाच्या सामन्यामध्ये टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण समोरील संघ एक चांगला संघ आहे. ज्या संघाने त्याच्यामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. या संघाला निर्धारित 5 षटकामध्ये किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न. आणि कोणते असे गोलंदाज असेल ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? स्वराज हर्षद आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. अलिमगड संघाने एक वेदर्स टॉस आपण गमावलेला. प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. टॉस जर आपण जिंकला असता तर आपला निर्णय असता गोलंदाजी घेतली असते. मात्र प्लॅन बीचा आता वापर करावा. प्रथम फलंदाजी करावी लागेल. प्रथम फलंदाजी करताना काही टार्गेट आपल्या डोक्यामध्ये असेल? टार्गेटपर्यंत निर्धारित 5 षटकामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न असेल. बॉल इथे चांगला ट्रॅव्हल होतोय तर 50+ जाण्याचा प्रयत्न करू. आणि P1 P2 हे 2 मॅन्डेटरी पावलेचे षटके असतील. या षटकामध्ये कुठल्या फलंदाजाकडून खास अपेक्षा असेल? हिमांशु पाटील, दीप, नागू. तर आपल्या संघाला देखील टॉस केल्या टॉस जिंकल्या सोनेकामाता मालोटी बी संघनायक विघ्नेश मडवी याने आणि त्याने घेतलेले प्रथम गोलंदाजी मी घेऊन जातो टॉस बॉक्स सलामच्या कॉमेंट बॉक्समध्ये. बॅक टू कॉमेंट बॉक्स आमचे सगळे समालोचक संदीप गावंड सर. थँक्यू सो मच शोभाजी धुमाळ सर. दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित झालेले आमचे सर्व मान्यवर, स्पर्धेमध्ये सहभागी होणारे आजच्या दिवसातील 8 संघ आणि या स्पर्धेचा आनंद लुटण्याकरता दूरवरून आलेले लाडके प्रेक्षक, जे आमचे टुर्नामेंटचे रक्षक, या सर्वांचंच जामता राजा स्पोर्ट्स खारबाव आयोजित शिवसेना जिल्हा प्रमुख चषक 2026 या क्रिकेट स्पर्धेमध्ये श्री कालिका माता क्रीडांगण कालबार येथे आम्ही स्वागत करतोय. नुकताच पहिला डाव संपलाय. बॅटिंग करतेवेळी जय बजरंग गोरसई संघाने धाव फळकावर धावा जमा केलेल्या आहेत. 3 गडी बाद 99 आणि 100 धावसंख्येचं लक्ष्य दुसऱ्या इनिंगमध्ये अप्पा इलेवन बारोडी या टीमला पूर्ण करावं लागेल. धीरज भोईर आणि कल्पेश भोईर हे 2 बॅटर उतरलेत आणि पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाजीची कमान युवा गोलंदाजाकडे दिली गेली. साहिल ठाकरे हे गोलंदाजी मार्गावर आलेत. पंकज भोईर एक दिग्गज असा खेळाडू आणि त्याच्या नेतृत्वाखाली इतर खेळाडू सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. याआधी आपण हरेश केने आणि केतन केने यांचे जबरदस्त विस्फोटक खेळी बघितले. केतन केनेने 43 धावा बनवल्या, हरेश केनेने 44 धावा बनवल्या आणि पहिल्या डावामध्ये चांगली बॅटिंग केली. पहिलाच बॉल ऑन दी अप पाठवून दिला लॉंग ऑफ रिझन मध्ये सीमारेषे पार. पहिल्याच बॉलवर आलाय षटकार. दोन्ही टीम नुकता जो टॉस झालाय त्याने आयोजकांचे संपर्क साधा. मालोडी आणि अलिमगड ऑफ चमड शफल झालाय. जर सरळ बॅटचा वापर करत असता लॉंग ऑफ छत्रामध्ये चेंडूला खोळून काढला असतं तर कदाचित धावा मिळाल्या असतं बॅटरला. धावसंख्या 1 ने पुढे जाते आणि धाबा लागल्या जात आहेत ते 7 धाबा. धीरज भोईर आणि कल्पेश भोईर ज्यांना
हे टार्गेट सेट करायचं आहे. 99 धाबा चेस करायच्या आहेत. त्यामुळेच आता धावसंख्येचा स्पीड वाढवायचा असेल तर मोठे फटके खेळावेच लागतील. म्हणजेच एक्सप्रेस मार्गावर पुन्हा यावं लागेल. बॅटचा हलकासा स्पर्श झालाय. शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये हा झेल टिपला गेलाय. विकेटचं पतन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला पहिला धक्का. कल्पेश भोईर इज गॉन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलेत महेश भोईर. अप्पा 11 भरोडी टीमकडून खेळत असताना आणि अर्थातच भरोडी गावातील उत्कृष्ट दर्जाचे अष्टपैलू खेळाडू अजय पाटील या ठिकाणी आपण बघतायत अतिथी कक्षामध्ये. अनेक स्पर्धा गाजवणारे खेळाडू आहेत आणि मला वाटते की प्लेइंग 11 टीम आहे त्याच्यामध्ये संपूर्ण टीमचं सरनेम भोईरच आहे. अप्पा 11 उर्फ भोईर 11. हो सेफ ड्राईव्ह. गोलंदाजाच्या वरून या चेंडूला लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध हवाई सफर सफल. मिळतील धाबा 4. बॅटरने ठोकलाय चौकार. मदत मिळाली. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 11 धाबा. विष्णू पाटील अजय पाटील या दोघांनाही आपण एकाच संघामधून खेळताना बघत असतोय. बाप बेटा मैदानाच्या आतमध्ये उतरत असतोय. स्विंग अँड मिस. गुडलेम त्या क्षेत्रामधील या चेंडूला बॅटर व्यवस्थित कळू शकले नाही. आत वळणारा चेंडू होता. ऑफ कटर चेंडू होता. आणि त्याचबरोबर या 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर आहे ती 11 धाबा. जिंकण्याकरता लक्ष आहे 99 या धावसंख्येचं. 100 धावसंख्येचं. शॉर्ट बॉल एशान टेकन. अकूट डब्याचा चेंडू होता. थोडीशी उसळी घेतली आणि बॅटचा हलकाचा स्पर्श घेत थेट यष्टीरक्षकाच्या भेटीला चेंडू गेलाय. दुसरा धक्का लागलाय अप्पा 11 भरोडी या टीमला. 2 गडी बाद. धावसंख्या 11. पहिल्या षटकाकरता 5 मिनिटं खर्च झालेत. त्यामुळेच उरलेल्या 18 चेंडूंकरता म्हणजेच 3 षटकांकरता 15 मिनिटं आहेत. त्या 15 मिनिटांमध्ये तुमचे 3 षटकं टाकून झाली पाहिजेत. नवीन गोलंदाजी मार्गावर. दुसरं षटक टाकण्याकरता प्रणय म्हात्रे या खेळाडूच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. अतनय म्हात्रे हा खेळाडू आहे. धीरज भोईर आणि आता नवीन आलेला बॅटर आर्यन भोईर याच्यावर सुद्धा जबाबदारी असेल. हवेदिवे संघामधून सुद्धा एक आर्यन खेळताना आपण बघत असतो. धावसंख्या धावपळकर आहे ती 11 धाबा. सुचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. सफल सुद्धा झालाय. 1 धाव मिळाली. खऱ्या अर्थाने मनामध्ये धरूनचा फटका खेळला गेला बॅटरद्वारे. परंतु मनामध्ये धरून अशा प्रकारचे फटके तुम्ही खेळू शकत नाही. याकरता चेंडूची वाट बघावी लागते. गुडलेन क्षेत्रामधील त्या चेंडूवर तुम्ही तुटून पडू शकतायत. अशा प्रकारचा फटका खेळू शकतायत. मालोडी संघाचा कर्णधार आणि मला असं वाटतं की दोन्ही टीम म्हणजेच मालोडी आणि आलिमगर दोन्ही टीमच्या कॅप्टनने मालोडी टीमच्या कॅप्टन इथे संपर्क साधा. आता खाऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलं होतं. 2 धाव मिळतील बॅटरला. 2 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे 13 धाबा. 14 धाबा म्हणजेच 2 गडी बाद 14. 100 धावांचं टार्गेट आहे. अजून 86 धावा पाहिजेत. पुलटॉस बॉल. नो बॉलचा इशारा. कमरेपेक्षाही जास्त वर होता हा चेंडू आणि भीमरचा इशारा स्क्वेअर लेग पंच आणि मुख्य पंचाने आमच्यापर्यंत पोहोचवलाय. फ्रीट असेल. मुक्त संचार करण्याची संधी मिळेल या चेंडूवर बॅटरला. 1+1 या 2 धाबांची धावसंख्या झाली आहे ती 16 धाबा. इथे संधी आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला आत्मविश्वास वाढवण्याची.
कारण ह्या चेंडूवर जर मोठा फटका आला तर मग 100 धावा चेस केल्या जाऊ शकतात. गोलंदाज तयार, ऑफ ड्राईव्ह केलाय, शतरक्षक आहेत तिथे, फ्री हिट होता. वाईड ऑफ लॉंग ऑफ मधून थ्रो करण्याआधी एकदा मिळाली उजव्या हाताच्या बॅटरला. धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि धाबा झाल्या तर 17 धाबा. धीरज भोईर व आर्यन भोईर या दोघांवर जबाबदारी आहे. धीरजने एक षटकार खेचलाय, एक षटकाराच्या मदतीने तो 9 वर खेळतोय. 1.3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17. पुढचा बॉल टायमिंग प्रॉपर झालेला आहे. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनचा शतरक्षक पुढे जातोय. थ्रो करण्याआधी एकच धाव. एकेरी दुहेरी धावसंख्येने फिल्डिंग करणाऱ्या टीमला वर काही परिणाम होणार नाही आणि त्यांचं नुकसान सुद्धा होणार नाही. जेव्हा लगातार मोठे फटके येतील, डील षटकार आणि चौकारांमध्ये जर झाली तर मग थोडासा फरक पडू शकतोय फिल्डिंग करणाऱ्या जय बजरंग गोरसे या टीमवर. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा होता. आता बॅकलिपचा वापर केला. बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये चेंडूला पाठवून दिलं. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, धाव मिळतील 4. चौकार. इथे सुद्धा स्टार्टर मारावं लागेल आणि ते सुद्धा वेगाने. चौकार षटकारानेच पुढे जायचं आहे. त्यामुळेच आता जमिनीवरून प्रवास तुमचा सफल होणार नाही. हवाई यात्रा करावी लागेल. सध्या हवाई यात्रा करण्याकरता बरेच जण घाबरतोय. ओहो, मिडॉन क्षेत्रामध्ये शतरक्षकाला चकवत चेंडू पुढे आलाय. स्ट्रेट लॉंग ऑन मध्ये शतरक्षक तैनात होते. थ्रो करण्याआधी बॅटर पूर्ण करतायत. एकच धाव. षटकाची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 100 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अप्पा 11 भरोडी टीमची धावसंख्या झाली 2 गडी बाद 23. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 77 धावांची आवश्यकता. 18 मध्ये पाहिजेत 77. षटकांचा खेळ संपलाय. 100 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धाबा लागल्या जातात 2 गडी बाद 23. अप्पा 11 भरोडी या टीमच्या. अजय पाटील जरी दुसऱ्या टीम मधून खेळत असले तरी आपल्या गावातील संघ आहेत, त्यामुळेच मोटिवेट करण्याकरता ते दाखल चालत. मैत्रीपूर्ण भावनेने ते या ठिकाणी दाखल चालत. एक अतिशय चांगले उत्तम दर्जाचे अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातोय. अनेक खेळाडूंना घडवण्याचं काम त्यांचे पिताश्री विष्णू पाटील यांनी केलेलं आहे आणि टेनिस विश्वामध्ये त्यांच्या सुद्धा माफ करा काका, त्यांचेच काका विष्णू पाटील याने केलेला आहे. ओहो, फुलपिच बॉल ऑन साइडला खेळून काढला जातोय. मिड विकेट मधून थ्रो करण्याआधी एकदा मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या धावपळकर आहे ती 24 धाबा. लक्ष आहे 100 या धावसंख्येचं. आता शक्य अशक्य वर्तवलं जाईल. शक्य होतील काय या धावा बनवणं. अर्धशतकाकरता सुद्धा 12-13 चेंडूंचा आपण बघत असतो आणि इथे मात्र उर्वरित जे चेंडू आहेत 17 त्याच्यामध्ये 76 पाहिजे. फुल टॉस बॉल ऑफ ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक तैनात आहेत. थ्रो चांगल्या पद्धतीने केला जातोय. एकच धाव. फिल्डिंग करणाऱ्या टीमला ठाऊक आहे की एकेरी दुहेरी धावसंख्ये गेली तरी चालेल, मध्ये मध्ये चौकार षटकार लागले तरी चालेल, परंतु सातत्याने जर षटकार चौकारांची आतषबाजी झाली तर मग फिल्डिंग करणाऱ्या टीमवर सुद्धा संकट येऊ शकतात. धावसंख्या झाली आहे ती 25 धाबा. लेफ्ट आर्मचा मारा, चांगली गोलंदाजी, वेगवान चेंडू होता. स्क्वेअर इज थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू जातोय सीमा रेषे पार. मिळतील धावा 4. लेग बाईचा इशारा. हा आलाय चौकार. चेंडू सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय.
2 षटका आणि 3 बॉलच्या समाप्तीनंतर धाबा झाल्या ते 29. 71 धाबा पाहिजेत या मॅचला जिंकण्याकरता आणि 71 धाबा बनवण्याकरता चेंडू शिल्लक आहेत 15 चेंडू आणि 71 धाबांची आवश्यकता. हे इक्वेशन आहे या मॅचचं. UCN लाईव्ह द्वारे थेट प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळतोय. आज काही वेळापूर्वी आपण विजय पाटील सरांना बघितलं, जे प्रोपरायटर आहेत या युट्यूब वाहिनीचे. ओ चांगला बॉल कडे खेळण्याचा इरादा होता बॅटरचा. आता थ्रो थोडासाच व्यवस्थित नव्हता आणि फायदा उचलताना 1 धाव मिळाली. पाहूया पंच काय इशारा करतायत. 1 धाव तर होते पूर्ण. बाईचा इशारा पंचाने दर्शवलाय. धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जातात 30. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये प्रज्वल पाटील, मार्श पाटील, दक्ष पाटील, जिग्नेश पाटील. ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये सुद्धा ही टीम सध्या चांगलं काम करतोय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. समोर उजव्या हाताचा बॅटर आर्यनने ह्या चेंडूला फोर्स करत लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. 1च धाव. जवळजवळ एकतर्फी हा मॅच होताना दिसतोय, कारण जी सुरुवात व्हायला पाहिजे होती अप्पा 11 भारुडी टीमची तशी सुरुवात झाली नाही. तरी सुद्धा सलामीला आलेला खेळाडू धावा बनवतोय, संघर्ष करतोय. संघर्ष हे जीवन आहे आणि म्हणूनच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संघर्षच आहे. हा चेंडू आता ऑफ स्टंपवर शफल खेळून काढला जातोय. फाईन लेग पट्ट्या बाहेर, सीमारेषे पार. मिळतील धाबा 4. शिवसेना जिल्हा प्रमुख चषक चौकार. शेवटचे 2 षटकं शिल्लक आहेत. सध्याची स्थिती आहे 35 धाबा 2 गडी बाद. आता 32.50च्या सरासरीने उर्वरित 2 षटकांमध्ये 65 धाबांची आवश्यकता आहे. 65 रन्स रिक्वायर्ड टू विन. 65 धावा बनवायच्या आहेत आणि गोलंदाजी मार्गावर आता गोलंदाज आलेत जुने सामते खेळाडू, युटिलिटी क्रिकेटर पंकज भोईर. डाडी गोल. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. ब्लॉक होल मध्ये चेंडूला टाकलंय. जेव्हा चालत नसतात कुठलीच शस्त्र आणि अस्त्र, तेव्हा वापरलं जातं ब्रह्मास्त्र. ब्रह्मास्त्राचा केलाय वापर आणि परत जावं लागतं बॅटरला. अप्पा 11 भारुडी टीमला हा 3रा धक्का. 3 गडी बाद. धावसंख्या 35. धाबा आणि 3 गडी बाद झालेत. आज गुणलेखक म्हणून भाऊ पाटील यांना तुम्ही बघतायत. मला वाटते दोघांमध्ये काहीतरी करार झालाय. अल्पेश गायकवाड आणि भाऊ पाटील यांच्यामध्ये एकमेकांना ते मदत करणार आहेत, किंवा भाऊ पाटीलने सांगितलं असेल की आम्हाला दिवसाचे 150 तरी द्या. ओहो, स्विंग अँड मिस. आत वळणारा चेंडू होता. धावसंख्या धावपळकर आहे ती 35 धाबा. 2 बॉल टाकून झालेत पंकज भोईर याचे. 10 चेंडू आणि 10 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 65 धाबांची गरज आहे. 1 मॅचचे 150 रुपये मिळतील. फुल पिच बॉल होता. डाऊन द लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू आहे पंकज भोईरचा. त्यामुळेच पंचाने वाईट करार दिलाय. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धाबा लागल्या जातात ते 36. 64 धाबा अजूनही पाहिजेत आणि चेंडू शिल्लक आहेत 10. 10 मध्ये 64 होणं मुश्किल आहे, अशक्य नाही. कडे फक्त एकच फटका खेळण्याचा इरादा आहे बॅटरचा. बॅटिंग क्रीज मध्ये तुमचं वावर चांगला पाहिजे. जसा घरामध्ये जर वावर चांगला असला तर बाहेर तुम्हाला मान सन्मान मिळत असतो, तसंच बॅटिंग क्रीज म्हणजे तुमचं घर आहे. तिथे तुमचं फुटवर्क, वावर चांगला पाहिजे, तरच धाबा तुम्ही बनवू शकतायत. पंकज भोईर तयार. चेंडूला आपटलं होतं. हाफ ट्रॅकर चेंडू होता. ऑफ स्टंपच्या बाहेर. वाईट बॉलचा इशारा पंच निकलेश बजागे सरांचा. आणि या एका धाब्याची धावसंख्या झाली 37. पंकज भोईर पुन्हा एकदा तयार झालेत. पण पंकजने आतापर्यंत 3 चेंडू अधिकृत टाकलेत.
9 बॉल शिल्लक आहेत आणि 9 मध्ये पाहिजे 63 धाबा. स्टेट टू द बॉलर पंकज तिथे चेंडू टिपण्याच्या तयारीत होते. मिड ऑफ मध्ये चेंडू गेलाय. एक धाव मिळाली बॅटरला. धावसंख्या 1 ने पुढे जात असतानाच धाबा लागल्या जातात त्या 38 धावा. धावसंख्या 38. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये जिंकण्याकरता 62 पाहिजेत. 62. शॉर्ट बॉल होता. टायमिंग प्रॉपर नव्हता. हवेत चेंडू आहे. खाऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय आणि हा झेल टिपतोय. विकेटचं पतन. 4 गडी बाद. धावसंख्या 38. 7 बॉल शिल्लक आहेत आणि 7 बॉल मध्ये जिंकण्याकरता 62 धावांची आवश्यकता. 7 मध्ये पाहिजेत 62. धीरज भोईर बाद झाला. 19 धावांची खेळी त्यांनी पेश केली आणि तो आता इथे बाद होताना दिसलाय. 7 बॉल शिल्लक आहेत. हर्षद भोईर नावाचा खेळाडू आलाय. ब्रँड शेवटी ब्रँडच असतो आणि एक चांगलं षटक पंकज भोईरचं. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 100 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अप्पा 11 भरोडी टीमचे धावसंख्या धावफलकावर लागले आहे ते 38. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये आता 62 पाहिजे. 6 मध्ये 62 धावांची आवश्यकता. कम ऑन डीजे. केतन केने गोलंदाजी मार्गावर येत आहेत. स्ट्रायकिंगकडे उजव्या हाताचे बॅटर आहेत. स्ट्रायकिंगकडे आपण बघतायत प्रतीक. बॅटचा हलकासा स्पर्श झाला. बॅकवर्ड शॉर्ट लेग मधून शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये चेंडू गेला. विकेटचं पतन. म्हणजेच आणखीन एक धक्का मिळेल या टीमला. 5 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर 38. 5 बॉल मध्ये 62 धावांची आवश्यकता. इथे एक सामना होतोय. एकतर्फी सामना होतोय. कारण वरचढपणा सुरुवातीपासून पाहायला मिळाला. पहिल्या इनिंग मध्ये काय अफलातून बॅटिंग केली केतन केने आणि हरेश केने या दोघांनी आणि त्यामुळेच धावफलकावर 99 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये लागल्या गेल्यात. पंकज भोईर सुद्धा बॅटिंगसाठी गेले होते परंतु त्यांना जास्त संधी मिळाली नाही. एक चेंडू खेळताना ते दिसलेत. आता 5 बॉल शिल्लक. टायमिंग तर झालंय. सेफ ड्राईव्ह आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. बॅकवर्ड स्कोअर लेग चा क्षेत्ररक्षक येतो. चेंडू उचलण्याआधी एक धाव मिळाली. धावसंख्या पोहोचली 39 वर. 39. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. 4 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 61 पाहिजेत. चेंडूला वळवलं होतं. आता बुटांतील जादू आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाजाची. फ्लाईट सुद्धा चांगली दिली होती. आत वळणारा चेंडू थोडासा उसळी घेणारा चेंडू होता. हा डॉट बॉल. शेवटचे 3 बॉल खूप मोठ्या फरकाने ह्या मॅचला जिंकतील असं वाटतंय. आता ऑन साईडला मिड विकेट मध्ये चेंडूला खेळून काढलाय. एकच धाव मिळेल बॅटरला. दोन्ही बॅटर आरामात एक एक धाव पूर्ण करतात. पराभवाचं अंतर कमी कसं होईल याकडे लक्ष त्यांचं केंद्रित होतोय. धावसंख्या झाली 40. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये पाहिजे 60. स्लो बर्बन हाफ ट्रॅकर पाठवून दिलाय. फॉरवर्ड स्कोअर लेग पट्ट्या बाहेर. 6. धावसंख्या 46. 54 धावा पाहिजेत एका चेंडूंमध्ये. आलेला बॅटरने षटकार ठोकला देखील आणि षटकार ठोकला. आता चेंडू हवेत आहे. विकेट जाण्याची शक्यता. विकेटचं पतन होत आहे आणि ही सफलता मिळते केतनला. केतन केने याने पहिल्या इनिंग मध्ये 43 धावा बनवल्या आणि गोलंदाजी सुद्धा खूप सुंदररित्या हाताळली. त्यामुळेच आय थिंक या मॅचचा हिरो केतन केने इज द मॅन ऑफ द मॅच. डेडिकेट करतायत.
इथे येऊन करा ना. डेडिकेट करतायत हरेश केनेला डेडिकेट केले जाते हे मॅन ऑफ द मॅच. सो एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण थेट मॅन ऑफ द मॅच कडे होऊया. हँडशेक करा. पराभूत झालेल्या संघाने हँडशेक करा, हस्तांदोलन करा आणि त्याच्यानंतर मैदान सोडा प्लीज. कॅप्टन, गो विथ युअर टीम. थँक्यू सो मच.